ही 32 वर्षाची मुलगी आपल्याकडे प्लॅन्ड फायब्रॉइडच्या सर्जरीसाठी ॲडमिट झाली होती. ऑपरेशन सुरू केलं, पण ऑपरेशनच्या दरम्यान प्रचंड ब्लिडिंग सुरू झालं. फायब्रॉइड खूप मोठा होता, पण खूप वॅस्क्युलर पण होता, म्हणजे भरपूर ब्लड वेसल्स त्याच्यावर होत्या. ऑप्शन होता की गर्भाशय काढायचं का, पण पेशंटला बिलकुल गर्भाशय काढायचं नव्हतं. तिची इच्छा स्पष्ट होती की मला माझं गर्भाशय वाचलं पाहिजे. मग आम्ही गर्भाशयावर काम थांबवलं व इंटरनल आयलियाक आर्टरी लायगेशन केलं. गर्भाशयाकडे जाणारी जी ब्लड वेसल असते तर ती आपण बांधून टाकली. असं केल्याने गर्भाशयाचा ब्लड फ्लो तात्पुरता तेवढा बंद होऊन जातो, पण थोडे दिवसाने न्यू व्हॅस्क्युलेशन होतं आणि तो परत येऊ शकतो आणि आपल्या गर्भाशयाचं काम व्यवस्थित चालू शकतं. ही सर्जरी केल्यावर तिचं जे ब्लिडिंग होतं ते कंट्रोलमध्ये आलं. आता ते फायब्रॉइड सुरक्षितपणे आपण काढलं आणि हिस्टेरेक्टमी म्हणजे गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया आपण टाळली. आज पेशंट पण सुरक्षित आहे आणि गर्भाशय पण.